नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज बनवणार चिकन 65 मसाला. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे. हे आहे पाव किलो चिकन घेतलेलं आहे. मी उकळलेलं, तुम्ही म्हणत असाल असं का जास्त उकळलेलं आहे. इथे चवीपुरतं मीठ आहे. इथे लसणाचे पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत आणि इथे हे खायचा रंग घेतलेला आहे मी. आणि हा चिकन 65 मसाला आहे आणि ही शेजवान चटणीचं पॅकेट आहे इथे. इथं हा खातू मसाला आहे, इकडे हा गरम मसाला आहे आणि हा आपला लाल तिखट आहे आणि हा आपला चिकन मसाला आहे आणि हळद घेतलेली आहे इथे. असं आपण मसाले घेतलेले आहे इथे आणि पदार्थ खूप चांगला चवीपुरतं मीठ घेतलेलं इथे. आपण बनवायला सुरुवात करूया. तर मी पहिलं काय टाकू याच्यामध्ये, लसूण टाकू याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता, आपण आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. याच्यामध्ये सगळं चवीपुरतं मीठ घ्यायचं आपल्याला. अटकून बसला. हे बघा, मध्ये आपल्याला शेजवान चटणी ॲड करायची याच्यामध्ये. ॲड केलं आहे मी. आणि आता याच्यामध्ये थोडासा खायचा रंग थोडं टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आता हा चिकन 65 मसाला टाकायचा. थोडासा टाकायचा आपल्यामध्ये, जास्त नाही टाकायचं आपल्याला. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे इथे खातू मसाला अर्धा चमचा, लाल तिखट, चिकन मसाला अर्धा चमचा, गरम मसाला आणि हळद ऑप्शनल आहे. आणि आता हे आपल्याला मिक्स करायचं असंच. बघा, असं व्यवस्थित बॅटर करून घ्यायचं मस्त आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, एकदम लाल लाल झालेलं आहे आपलं. आता हे आपल्यासाठी तयार आहे. लाल लाल झालेलं आहे पूर्ण. आता हे आपलं तयार आहे आणि आता पूर्ण हात वगैरे असे होऊन गेला. हे बघा, तयार झालेलं आहे आपलं बॅटर. हे बघा, ह्याच्यामध्ये कढईमध्ये आता आपण तेल टाकलेलं गरम झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आपण जे बॅटर तयार केलं होतं. हे बघा, टाकून घेऊया. आणि टाकून घेऊया एक एक. हे बघा, टाकून घेतलं याच्यामध्ये. आपण फिरवून घेऊया. हे बघा,
आता आपण असे सगळे तळून घेऊया, नंतर आपण तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे कुरकुरीत असे बनलेले आहेत तिखा 65 मसाला. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नक्की लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.